हेलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरिमणा पुंडलीक वरदा पनी सागरी सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पनी सागरी सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पनी सागरी सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पनी सागरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पनी सागरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी गप गरे सानी पानी साग ग राजा राम कृष्ण हरी गप गरे सानी पानी साग ग राजा राम कृष्ण हरी गप गरे सानी पानी साग ग राजा राम कृष्ण हरी गप गरे सानी पानी साग ग राजा राम कृष्ण हरी गप गरे सानी पानी साग ग गपनी पनिसा 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 गरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पनिसा गरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पनिसा गरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी गरे गरे सारे सारे सनी पनिसा गरे सनीचा पनिसा पनिसा गरे गरे सारे सारे सनी पनिसा गरे सनीचा पनिसा पनिसा सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण
सा ग ग राजा राम कृष्ण हरी गप गरे साने पानी सा ग ग ग पनी पानी सा पानी सा पानी सा पानी सा गरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पानी सा गरे सानी रे सानी पग जय जय राम कृष्ण हरी पानी सा गरे सानी रे सानी पग जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी देना लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी नाम मुखी बोला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ हा गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा सकळासी थे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती
वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा म्हणा वेळोवेळा म्हणा वेळोवेळा मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे श्रीवत्सलांचन हृदय विलासन श्रीवत्सलाचन हृदय विलासन श्रीवत्सलाचन हृदय विलासन दीन दया घन रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे सुरवर किन्नर नारद कुंभर सुरवर किन्नर नारद कुंभर सुरवर किन्नर नारद कुंभर गाती निरंतर रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे एक जनार्दनी त्रिभुवन मोहन एक जनार्दनी त्रिभुवन मोहन एक जनार्दनी त्रिभुवन मोहन राखितो गोधन रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल नमस्कार. एकंदरीत भजन खूप सुंदर होतं. माझी विनंती आहे, जर तुम्ही तानपुरा लावलात तर ते वाद्य पण सुरात असायला पाहिजे. त्यावर काय होतं, एकूण परिणाम गाण्यावरती होतो. बाकी सगळं ठीक आहे. धन्यवाद. भजन तुम्ही खरंच छान केलं. तुमचा आवाज छान आहे, तुमचं पेहराव छान आहे, तुम्ही दिसता छान आहात. सगळं कोरसचं पण एक एनर्जी पण चांगली आहे. फक्त सुरांकडं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, कारण हे भजन संगीत भजनामध्ये पण मोडेल. म्हणजे की याचा पुढचा प्रवास हा संगीत भजनाचा आहे. तर तुम्ही सुरांकडं लक्ष द्या, एवढीच एक रिक्वेस्ट आहे, बाकी काही नाही. बाकी सगळं सुंदर आहे. खूप खूप सुंदर, अतिशय चांगलं आपलं मार्गदर्शन आहे. आणि खरंच अर्थानं की आम्हाला थोड्या क्षणासाठी वाटलं की संगीत भजनाची स्पर्धा चालू आहे. ज्यावेळेला बुवानी स्वर लावला, तानपुऱ्याचा थोडासा आवाज आला आणि जाणवतं आहे की संगीत स्पर्धा आहे की काय आपली, रेल्वे प्रवाशांची नाही आहे. पण निश्चितच जो विचार नवतन प्रवासी भजन मंडळाने केलं आहे आणि त्याला आमच्या स्पर्धक मंडळांनी साथ दिले, तर भविष्यात प्रगती आहे याबद्दल दुमत नाही आमचं. आमच्या मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री वसंतजी तलार बुवांना मी विनंती करतोय की आपण बुवा गोकुळदास नाईक आणि पांडुरंग कृपा भजन मंडळ विरार या सर्व सहकाऱ्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. आपला अमूल्य असा वेळ देऊन त्यांनी या आजच्या या स्पर्धेच्या ठिकाणी येऊन आपली सेवा सादर केली, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण देखील केलेलं आहे. जोरदार टाळ्या तरी आपण वाजूया, दाद देऊया
या आमच्या नवोदित कलाकारांना, ज्यांनी आपल्या या भजन संप्रदायाला, रेल्वे प्रवासी भजन संप्रदायाला उंचीवर नेण्याचं एक मनोदय व्यक्त केलं आहे. एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्यांनी, आणि भविष्यात निश्चितच या गोष्टी आपल्याला विचारात घेण्याजोग्या आहेत की आपण अजून काही प्रगती करू शकतो, अजून काही तरी नवीन आणू शकतो. यापुढील भजन मंडळाला मी विनंती करतोय, श्री दत्त दिगंबर रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी मानखुर्द, बुवा श्री भरत बाबर आणि मंडळी आपण यायचं आहे. मंडळी, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या भजनांपासून आत्तापर्यंत झालेली जी भजन मंडळ आहेत ही निश्चितच आपल्याला अगदी आनंद देणारी वाटली आणि खरोखरच सुंदर म्हणावी लागतील या भजनांना. आपल्या या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या मंडळींनी हातभार लावलेला आहे, ज्या ज्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे, त्या सर्व जणांचे मी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या दुपारच्या सत्रानंतर या ठिकाणी आमच्या महिला मंडळांचा हळदी कुंकू समारंभ एक छोटे गाणी होणार आहे, जो रेल्वे प्रवासी भजन मंडळ संपल्यानंतर संगीत भजन स्पर्धा चालू होण्याचा जो कालावधी आहे 15 मिनिटाचा, त्या 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनी आणि माता या ठिकाणी येऊन एक हळदी कुंकवाचा समारंभ त्यांच्यासाठी स्पेशली आयोजित केलं आहे. हां बुवा, पण नमस्कार करून अनुमती द्या, त्याच वेळेला मंडळी बसेल तर बसा. आपल्यासाठी नमस्कार असतो. अतिशय काही चांगल्या प्रथा आम्ही पाडून घेतलेल्या आहेत, कारण का संप्रदाय पुढे नेणारी मंडळी आहेत आणि बरीचशी मंडळी तर आमची वारकरीच आहेत, वारकरी पंथाचे आहेत. आणि वारकऱ्यांच्या बरोबर आम्ही काही वारकरी किंवा माळकरी नसलेले मंडळी वारकऱ्यांच्या पेराव्यात राहून वारकऱ्यांसारखंच वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आमचा हा भजन संप्रदाय संपूर्णपणे वारकऱ्यांचा संप्रदाय वाटतो आणि काही अंशी त्याला मान्यही करावं लागेल. या सत्रातील भजनानंतर आता श्री दत्त दिगंबर रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी मानखुर्द, बुवा श्री भरत बाबर आणि मंडळी, या वादकांचं नाव आहे श्री रुपेश शिंदे. मंडळी, अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटते की मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शेवटच्या सत्रामध्ये संगीत भजनं आहेत, तर ही भजनं ऐकण्यासाठी आपल्या स्पर्धकांनी निश्चितच थांबायचं आहे. तुम्हाला मार्गदर्शन ठरावी अशी भजनं आपण निवडक 4 भजन मंडळ घेतलेत. त्याच्यामध्ये 2 महिला स्पर्धक असतील, 2 पुरुष स्पर्धक भजन मंडळ आहेत. तर ती भजनं तुमच्या हितासाठी आहेत, तुमच्या मार्गदर्शनासाठी आहेत आणि या कार्यक्रमाची उंची वाढवणारी तर निश्चितच आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी बक्षीस समारंभापर्यंत अगदी तो वेळेत आटोपला जाणार आहे